माहूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे पोलिसांनी लॉजिंग चालकांना चांगलाच धडा शिकवला आहे। शहरातील राजश्री लॉजवर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। नोंदणी नसलेल्या जोडप्यांना खोल्या दिल्याप्रकरणी लॉज मालकावर थेट कारवाई करण्यात आली आहे। माहूर शहरातील बस स्थानकाजवळील राजश्री लॉजमध्ये अवैधरित्या आलेल्या प्रवासी जोडप्यांना कोणतीही नोंद न करता प्रवेश देणे चांगलेच महागात पडले आहे। मंगळवारी 8 जुलै रोजी माहूर पोलिसांनी राजश्री लॉजचे मालक गणेश जोशी आणि कर्मचारी अनिल माधव गंजेवार यांच्या विरुद्ध कलम 233-35 BNS प्रमाणे कायदेशीर कारवाई केली आहे। या कारवाईने माहूर शहरातील त्या निवडक लॉज आणि हॉटेल्स चालकांमध्ये धडकी भरली आहे, जिथे अवैध व्यवसायांसह अवैध जोडप्यांच्या गैरकृत्यांना चालना दिली जात होती। माहूर हे तीर्थक्षेत्र आणि तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे भाविकांसह शिक्षण आणि कामासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे। शहरातील मुख्य रस्त्यांवर महाविद्यालय आणि शाळा असल्याने हजारो विद्यार्थ्यांचा नित्य वावर असतो। गेल्या काही काळापासून अशी चर्चा होती की विदर्भातील आर्णी आणि पुसद या शेजारच्या तालुक्यांमधूनही प्रेम युगल येथील लॉजमध्ये येऊन मौजमजा करीत होते। विशेष म्हणजे रूमसाठी आधार कार्ड पुरावा म्हणून घेतले जात नसल्याने हॉटेल चालकांना रूमचे भाडे दुप्पट मिळत होते। काही ठिकाणी तर अवैधरित्या देहविक्री व्यवसायाकरिता बाहेर गावाहून तरुणींना आणले जात असल्याचेही समोर आले होते, ज्यामुळे शहर आणि तालुक्यातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते। अशातच मंगळवारी माहूर पोलिसांनी भरवस्तीतील राजश्री लॉजवर धाड टाकली। एका खोलीत 24 वर्षीय मुलगी तर दुसऱ्या खोलीत 26 वर्षीय मुलगी आणि 30 वर्षाचा युवक आढळून आला। त्यांच्या आधार कार्डची तपासणी करून चौकशी केली असता त्यांनी देवदर्शनासाठी माहूरला आल्याचे सांगितले। मात्र राजश्री लॉजचे मालक गणेश जोशी आणि कर्मचारी अनिल माधव गंजेवार यांनी रूम बुकिंग रजिस्टरमध्ये नोंदणी न करता ओळखपत्र न घेता रूम उपलब्ध करून दिली आहे। त्यांनी शासकीय लोकसेवकांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अन्य बोईनवाड, गजानन चौधरी, गजानन जाधव, ज्ञानेश्वर खंदाडे, संग्राम पवार, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पुष्पा पुसनाके, सरोजनी जाधव, शिल्पा राठोड, सारिका राठोड, शिवनंदा जाधव, सोनू भुरके, नीलम जाधव, मनीषा राठोड आणि सरोजनी जाधव यांनी केली आहे। या कारवाईमुळे लॉजिंग व्यवसायात नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे भविष्यात अवैध कृत्यांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे।